एलसीबी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, हवालदार अशोक पाटील आणि नितीन मोहणे हे लाचखोरीत सापडल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे संतप्त झाले आहेत। एसीपींनी तातडीची बैठक बोलवत एलसीबी अधिकारी, कर्मचारी तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या प्रभारींची झाडाझडती घेऊन त्यांना कडक शब्दात समज दिली। कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार, बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक धिवरे यांनी त्यांच्या दालनात बैठक घेतली। या बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच धुळे जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहभागी झाले होते। सदर बैठकीत एसपी धिवरे यांनी लाचखोरीच्या प्रकारावर तीव्र नापसंती व्यक्त करत उपस्थितांना फैलावर घेतले। यावेळी एसपी धिवरे यांनी सांगितले की कोणीही प्रलोभनाला बळी पडू नये, बेकायदेशीर कृत्य करू नये तसेच कुठलीही लाचखोरी खपवून घेणार नसल्याचे बजावले। शिवाय दैनंदिन कर्तव्य पार पडत असताना कोणत्याही 5 प्रकारे गटबाजी, श्रेयवाद व वर्चस्ववादाचे प्रकार करू नयेत। तसे आढळून आल्यास त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात येईल, अशा सक्त सूचनाही एसीपींनी दिल्या आहेत। त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंत्रालयीन कर्मचारी यांना देखील कोणत्याही प्रकारे लाच मागून भ्रष्टाचार करू नये तसेच दप्तर दिरंगाई करून कामकाजात हलगर्जीपणा करू नये तसे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, याबाबत देखील एसपी धिवरेंनी ठणकावले। अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व त्यावरील सर्व नियंत्रक व पर्यवेक्षक अधिकाऱ्यांनी योग्य नियंत्रण राखून ठेवण्याचे सांगितले। तसेच आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याबाबत सूचना दिल्या। अशा घटनांबाबत वरिष्ठांना माहिती मिळाल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन कोणालाही पाठीशी न घालता दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, याबाबत देखील एसपी श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट शब्दात सुनावले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, धुळे।